Dear students, myself Mr. S.S. Patil and I welcome you all in this e-learning platform which is organized by Dr. Bapuji Sawanki Institute of Engineering and Technology, Kolhapur. Okay, so before starting with this learning new concepts, it is necessary to go to the revision of the last video. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कुठल्या कुठल्या कन्सेप्ट बघितल्या शिकल्या ते जस्ट आपण रिवाइज करूया. त्याच्यामध्ये आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर डक्टाईल ब्रिटल मटेरियल सारख्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आपण बघितलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाचा पॉईंट ह्या चॅप्टरमध्ये काय असतील तर ते स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहेत. त्यामुळे सगळ्यांनी थरली ते कन्सेप्ट जे आहेत ते शिकून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण बघितलं की इम्पॉर्टंट डेफिनेशन, त्याच्यामध्ये वर्किंग स्ट्रेस, नॉमिनल स्ट्रेस, ट्रू स्ट्रेस, यील्ड स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस, ह्या डेफिनेशन्स आपण बघितल्या. ह्या डेफिनेशन्स आपल्याला एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपण बघितलं होतं की फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेस टू द वर्किंग स्ट्रेस हा त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे टू फाइंड द फॅक्टर ऑफ सेफ्टी. आणि ऑलवेज फॅक्टर ऑफ सेफ्टी हा मोर दॅन 1 असतो. ओके, तर फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर डक्टाईल मटेरियल कसा असतो किंवा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर ब्रिटल मटेरियल हे फॉर्म्युले आपण बघितले होते. त्यानंतर वेगवेगळे फॅक्टर्स की याच्यावरती हा फॅक्टर ऑफ सेफ्टी डिपेंड असतो की तो आपल्याला हे फॅक्टर्स कन्सिडर करायला लागतात व्हाईल सिलेक्टिंग अ फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर अ पर्टिक्युलर मटेरियल. ते फॅक्टर्स आपण सुद्धा लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, तर कंपोजिट बार अंडर कॉन्सन्ट्रेटेड लोड, इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कंपोजिट बार, कॉन्सन्ट्रेटेड लोड. आता कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजेच काय असतं बघा, अ पॉईंट लोड. कारण पॉईंट लोड हा एका स्पेसिफिक पॉईंटला कॉन्सन्ट्रेट झालेला असतो म्हणून त्यालाच काय म्हटलं जातं, कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हटलं जातं. आता कंपोजिट बार कुणाला म्हणायचं त्याची डेफिनेशन इथं नेक्स्ट लाईनमध्ये दिलेली आहे. अ कंपोजिट बार मे बी डिफाइंड ॲज अ बार मेड अप ऑफ 2 or more डिफरंट मटेरियल्स जॉईन्ड टुगेदर. म्हणजेच काय बघा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मटेरियलचा मिळून जर आपण एक बार तयार केला तर त्याला सिम्पली काय म्हटलं जातं, कंपोजिट बार म्हटलं जातं. आय रिपीट द डेफिनेशन. A composite bar may be defined as a bar made up of 2 or more different materials. दोन किंवा दोनपेक्षा जास्त different materials पाहिजेत and joined together. Then such a system we can call as a composite bar. The bar are joined together in a such a manner that, आता हे बार जे आहेत ते कशा पद्धतीने जॉईन केले जातात बघा एकमेकाला, such a manner that the system tends to extend or contracts ॲज अ वन युनिट. म्हणजे अशा कंपोजिट बारवरती ज्यावेळी आपण लोड अप्लाय करतो त्यावेळी ते आयदर एक्सटेंड होऊ शकतात, इलॉंगेट होऊ शकतात किंवा कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. तर ते कशा व्हायला पाहिजेत, इक्वली व्हायला पाहिजेत. इक्वली वेन सब्जेक्टेड टू टेन्शन ऑर कॉम्प्रेशन. म्हणजे लोड कुठल्याही प्रकारचा असू दे, टेन्शनचा असू दे तर ते इलॉंगेट होतील, कॉम्प्रेशन लोड असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट होतील. तर हे कसं व्हायला पाहिजे, इक्वली होत असतात. ओके, तर अशा कंपोजिट बारवरचे एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपल्याला दोन कंडिशन्स डोळ्यासमोर घ्याव्या लागतील. कंडिशन नंबर 1 दॅट इज डेल्टा L1 इज इक्वल टू डेल्टा L2. ह्याचा अर्थ काय आहे, डेल्टा L1 म्हणजे काय असतं, इलॉंगेशन ऑफ द फर्स्ट बार, डेल्टा L2 इलॉंगेशन ऑफ द सेकंड बार. हे दोघांचं इलॉंगेशन इक्वल असायला पाहिजे. दॅट इज द कंडिशन नंबर 1. दॅट इज चेंज इन लेंथ ऑफ बार 1 विल बी इक्वल टू चेंज इन लेंथ ऑफ बार 2. ओके, सेकंड कंडिशन काय बघा, तर सिस्टीमचा लोड P इज इक्वल टू P1 प्लस P2. आता P1 काय असणार आहे, तर लोड ॲक्टिंग ऑन द फर्स्ट मेंबर अँड P2 काय असणार आहे, लोड ॲक्टिंग ऑन द सेकंड मेंबर. तर ह्या दोघांची सम घेतल्यावर आपल्याला सिस्टीमचा लोड मिळेल, दॅट इज द P. काय दिले बघा डिस्क्रिप्शनमध्ये, दॅट इज टोटल एक्सटर्नल लोड दॅट इज P ऑन द बार म्हणजेच कंपोजिट बार इज इक्वल टू, हा इक्वल असतो कुणाच्या, टू सम ऑफ बेरीज, सम ऑफ लोड्स कॅरिंग बाय डिफरंट मटेरियल. म्हणजे जितके मटेरियल्स असतील त्यांच्यावरती ॲक्ट होणारा लोड, ह्या सगळ्या लोडची आपल्याला सम घेतल्यानंतर काय मिळेल बघा, अ सिस्टीमचा लोड मिळेल किंवा टोटल एक्सटर्नल लोड ज्याला आपण म्हणूया P. तर ह्या दोन कंडिशन्स आपल्याला लक्षात ठेवायला लागतील टू सॉल्व द एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दिस कंपोजिट बार्स. त्यानंतर आहे ते म्हणजे मॉड्युलर रेशो. आता मॉड्युलर रेशो जो आहे तो स्मॉल एम ने रिप्रेझेंट करतात बघा. तर नोटेशन फॉर दिस मॉड्युलर रेशो इज एम. आणि हा ॲज इट्स नेम इंडिकेट इट इज अ रेशो ऑफ मॉड्युलस. आपण कुठला मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा ज्याला आपण यंग्स मॉड्युलस म्हणतो. दोन मटेरियल असतील
तर त्या दोन मटेरियलचा यंग्स मॉड्युलसचा रेशो सिम्पली काय म्हणलं जातं, मॉड्युलर रेशो म्हणलं जातं. इथे फॉर्म्युलामध्ये दिलेलं आहे बघा, m इज इक्वल्स टू E1 डिवायडेड बाय E2, वेअर E1 इज काय असेल, E1 यंग्स मॉड्युलस ऑफ फर्स्ट मटेरियल डिवायडेड बाय E2 मीन्स व्हॉट, यंग्स मॉड्युलस ऑफ सेकंड मटेरियल. The ratio of Young's modulus of two different materials is called as a modular ratio. ओके, तरी डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, एक्झामला मे बी विचारली जाऊ शकते. डिफाईन व्हॉट डू मीन बाय द मॉड्युलर रेशो, किंवा न्यूमरिकल सॉल्व करत असताना तुम्हाला फाइंड करायला सुद्धा लावला जाऊ शकतो की फाइंड व्हॉट इज द मॉड्युलर रेशो ऑफ दिस टू डिफरंट मटेरियल्स. तर तुम्हाला सिम्पली माहीत असायला पाहिजे की दोन यंग्स मॉड्युलसचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. तर ह्या व्हिडिओमधला इम्पॉर्टंट पॉईंटला आता आपण आलेलो आहे, तर थर्मल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स. तर आता याच्यामध्ये स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स हे तुम्ही याच्या आधी शिकलेला आहात, बट नाऊ द इम्पॉर्टंट वर्ड ऑर टर्म हिअर ॲडेड इज अ थर्मल. तर थर्मलचा अर्थ काय असतो बघा, थर्मल मीन्स अ टेम्परेचर. सो बिकॉज ऑफ टेम्परेचर द स्ट्रेसेस इंड्युस्ड आर कॉल्ड एज अ थर्मल स्ट्रेसेस, अँड बिकॉज ऑफ दिस थर्मल स्ट्रेसेस व्हॉट इज द स्ट्रेन इंड्युस्ड, दॅट इज कॉल्ड एज अ थर्मल स्ट्रेन्स. ओके, परत मी तुम्हाला ही कन्सेप्ट सांगतो काय असते बघा, थर्मल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स काय असतं. आता वेनेवर देर इज सम इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द टेम्परेचर ऑफ द बॉडी, काय म्हणते बघा मी, वेन देर इज अ इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द टेम्परेचर ऑफ द बॉडी, एखाद्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं किंवा डिक्रीज होतं, ॲट दॅट टाईम काय होत असतं, द बॉडी विल एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे एखाद्या बॉडीचं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर ती बॉडी एक्सपांड होते, किंवा एखाद्या बॉडीचं टेम्परेचर जर आपण कमी केले तर तिचे काय होते बघा, कॉन्ट्रॅक्शन होते. तर हे फर्स्ट सेंटेन्स तुम्हाला लक्षात आलं असेल की बॉडीला जर टेम्परेचर दिलं तर बॉडी विल एक्सपांड, इफ द वी विल रिमूव्ह द टेम्परेचर ऑफ द बॉडी देन इट विल कॉन्ट्रॅक्ट. मग काय होतं अशा केसमध्ये, इफ द बॉडी इज अलाउड टू एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट फ्रीली, म्हणजेच काय केलं आपण बघा, तर बॉडीला एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होऊ दिलं विथ द राईज ऑर फॉल ऑफ टेम्परेचर, बिकॉज ऑफ टेम्परेचर, देन नो स्ट्रेसेस आर इंड्युस्ड इन द बॉडी. म्हणजेच काय म्हणते बघा मी, बॉडीला टेम्परेचर दिलं, बॉडी एक्सपांड झाली, हे जे एक्सपान्शन आपण फ्रीली केलं, फ्रीली म्हणजे काय, ते आपण एक्सपान्शन प्रिव्हेंट करायचा प्रयत्न केला नाही, म्हणजेच काय झालं बघा, बॉडी इज फ्री टू एक्सपांड, ॲट दॅट टाइम देर इज अ नो टेम्परेचर स्ट्रेसेस ऑकर इनसाइड द बॉडी. हे महत्त्वाचं सेंटेन्स आहे. जर बॉडीला आपण फ्रीली एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होऊ दिलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे थर्मल स्ट्रेस नसतात. मग तुम्ही मला सर मग थर्मल स्ट्रेसेस असतात कधी, म्हणजेच काय, आपण हे जे फ्री एक्सपान्शन जे आहे ते जर आपण प्रिव्हेंट केलं, त्याला जर रिस्ट्रिक्शन्स काही घातल्या, ॲट दॅट टाइम ओनली द थर्मल स्ट्रेसेस आर इंड्युस्ड इन द बॉडी. तर हे आता सेंटेन्स महत्त्वाचं आहे. इफ द डिफॉर्मेशन ऑफ द बॉडी इज प्रिव्हेंटेड, काय म्हणते बघा, इफ द डिफॉर्मेशन ऑफ द बॉडी इज प्रिव्हेंटेड सम स्ट्रेसेस आर इंड्युस्ड इन द बॉडी. म्हणजे बॉडीचं जर डिफॉर्मेशन आपण प्रिव्हेंट केलं नाही तर त्याच्यामध्ये थर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होणार नाहीत. On the other hand, if we prevent the expansion of the body, at that time stresses are induced in the body, and that stresses especially known as the thermal stresses. कळते? Such stresses are called as the thermal stresses or temperature stresses, and the corresponding strains are called as the thermal or temperature strains. Very simple concept आहे. तर because of temperature बॉडीचं एक्सपान्शन होतं किंवा कॉन्ट्रॅक्शन होतं. असं एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन आपण फ्रीली होऊ दिलं तर त्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होत नाहीत, आणि हे जर एक्सपान्शन आपण रिस्ट्रिक्ट केलं, प्रिव्हेंट केलं तर त्याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतात, आणि ह्याच स्ट्रेसेसला काय म्हटलं जातं, थर्मल स्ट्रेसेस म्हटलं जातं. आणि बिकॉज ऑफ थर्मल स्ट्रेसेस जे स्ट्रेन्स इंड्यूस होतात त्या बॉडीमध्ये तिला थर्मल स्ट्रेन्स म्हणायचं आहे. सो सिम्पल दॅट इज. ओके, त्यानंतर आपण बघूया फ्री एक्सपान्शन ऑफ अ बार. म्हणजे आता जे आपण म्हटलं की बॉडी, इथं आता बार सपोज एक दाखवलेला आहे, ॲट दी वन ऑफ द एंड इट्स ए फिक्स्ड एंड, आणि इथं टेम्परेचर टी डिग्री सेल्सिअस इज द टेम्परेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी. तर ह्या बिकॉज ऑफ दिस टेम्परेचर ओरिजिनल लेंथ ऑफ द बार इज सपोज टू बी एल, अँड बिकॉज ऑफ दिस टेम्परेचर अ स्मॉल चेंज इन लेंथ टेक्स प्लेस ऑर इन्क्रीमेंट इन द लेंथ, इलॉंगेशन ऑफ द बार टेक्स प्लेस बाय अ स्मॉल अमाऊंट दॅट इज कॉल्ड एज अ डेल्टा एल. आणि हे जे इलॉंगेशन झालेलं आहे ते फ्री टाईप आहे, फ्री एक्सपान्शन. म्हणजे आपण अनादर एंड समजा आपण अजून एक जर कायला सपोर्ट दिला तर काय म्हणता येईल आपल्याला, आपण इथं एक्सपान्शन प्रिव्हेंट केलं, पण इथं तसं एक सपोर्ट आहे का, नाही आहे. तर बिकॉज ऑफ देर इज अ नो सपोर्ट ॲट द अदर एंड ऑफ द बार विल एक्सपांड बाय स्मॉल लेंथ दॅट इज डेल्टा एल. तर हे जे एक्सपान्शन आहे ते फ्री एक्सपान्शन आहे, आणि अशा केसमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होत
नाहीत, बरोबर. स्ट्रेसेस डेव्हलप होत नाहीत कारण बॉडी कशी झाली बघा, फ्रीली एक्सपांड झालेली आहे. मग आता डेल्टा एल समजा मला कॅल्क्युलेट करायचं आहे, तर कसा कॅल्क्युलेट करेल मी, किती अमाऊंटनं बॉडी इलॉंगेट झाली, तर डेल्टा एल इज इलॉंगेटेड बाय द अमाऊंट दॅट इज एल अल्फा टी. तर ह्या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्हाला सिम्पल न्यूमरिकल्स ह्याच्यावरती येऊ शकतात. तर हा सिम्पल फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की डेल्टा एल इज अ इलॉंगेशन ऑफ द बार ड्यू टू temperature and which is calculated by using simple formula, that is delta L is equals to L alpha T. त्याच्यामध्ये L काय आहे, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. L काय आहे, L is the original length of the member. अल्फा, अल्फा ही काय कन्सेप्ट आहे बघा, तर अल्फा इज अ कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. ते जे मटेरियल, ह्या बारचं जे मटेरियल असेल तर त्या मटेरियलसाठी कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन जो काय असेल तो आपल्याला इथं घ्यायला लागेल. आता हा जो अल्फा असतो तो प्रत्येक मटेरियलसाठी वेगवेगळा असतो. ओके, तर तो आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम्स एक्झाम्पलमध्ये गिवन डेटामध्ये तो आपल्याला बघायला मिळतो. तर अल्फा इज इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन अँड लास्ट वन इज टी. टी इज व्हॉट, चेंज इन टेम्परेचर. तर चेंज इनिशियली टेम्परेचर किती होतं, समजा रूम टेम्परेचर 30 आहे आणि आपण हीटेड केली अप टू 80 डिग्री, तर 80 डिग्री मायनस 30 डिग्री दॅट इज अ 50 डिग्री टेम्परेचर, दॅट इज अ चेंज इन द टेम्परेचर. तर हा चेंज इन टेम्परेचर आपल्याला टी इथं पुट करायला लागेल इन दिस फॉर्म्युला to calculate the change in length, that is delta L. Elongation हे ह्या सिंपल फॉर्म्युलाने काढलं जातं. L अल्फा टी सिंपल फॉर्म्युला, कीप इन माइंड. ओके, तर थर्मल स्ट्रेसेस आणि स्ट्रेनवरचे एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपल्याला दोन केसेस बघायला लागतात. तर केस नंबर 1 पहिला आपण बघूया. थर्मल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स व्हेन चेंज इन लेंथ इज टोटली प्रिव्हेंटेड. म्हणजेच काय, थर्मल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन बघतोय आपण कधी, व्हेन चेंज इन लेंथ इज टोटली प्रिव्हेंटेड. आता इथं एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इथे ही डायग्राम ड्रॉ करून दाखवलेलं आहे बघा. आता इथं काय केलेलं आहे, अ बार ऑफ विच वन ऑफ द एंड इज फिक्स्ड टू द वॉल, ओके, हॅव्हिंग द लेंथ एल. ह्याच्यामध्ये चेंज इन टेम्परेचर जे आहे ते टी डिग्री सेल्सिअस अज्युम केलेलं आहे. समजा ही इथं वॉल दाखवलेलं आहे बघा, ॲट द अनदर एंड अ वॉल इज शोन इन द डायग्राम. सपोज देर इज अ नो वॉल, ही वॉल जर नसेल तर बिकॉज ऑफ टेम्परेचर हा जो बार आहे तो एक्सटेंड होईल बाय स्मॉल अमाऊंट, दॅट इज डेल्टा एल. कळते. आता इथं आपण काय करतोय, टोटली प्रिव्हेंटेड म्हणतोय. लेंथ इज, चेंज इन लेंथ इज टोटली प्रिव्हेंटेड म्हणून इथं आपण काय केलं, ॲट द एंड ऑफ द बार इथं आपण एक वॉल किंवा सपोर्ट इथं फिक्स केलेला आहे. तर आता ह्या वॉलमुळं हा बार जो आहे तो फ्रीली एक्सपांड होऊ शकेल का, नाही होणार. म्हणजेच काय, टोटली प्रिव्हेंटेड. आपण हे जे चेंज इन लेंथ काय केली बघा, टोटली स्टॉप केलेलं आहे, प्रिव्हेंट केलेलं आहे, रिस्ट्रिक्ट केलेलं आहे बाय प्रोव्हाइडिंग अ वॉल ऑर सपोर्ट ॲट द फ्री एंड ऑफ द बार. आता ह्या केसमध्ये समजा मला स्ट्रेन आणि दॅट इज टेम्परेचर स्ट्रेन आणि टेम्परेचर स्ट्रेस किती इंड्यूस झाला ह्या केसमध्ये हे मला फाईंड करायचं आहे. तर ते मी कसं करणार, त्यासाठीच आपल्याला ह्या साईडचं डिस्क्रिप्शन बघायला लागेल. तर पहिला मी स्ट्रेन काढणार आहे. स्ट्रेन ई न रिप्रेझेंट करतो आपण, टी एस स्टँड फॉर थर्मल. थर्मल स्ट्रेन हा बेसिकली स्ट्रेनच आहे आणि स्ट्रेनचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ आहे. बट द चेंज इन लेंथ त्याला पण मी सफिक्स काय वापरलेला आहे बघा, प्रिव्हेंटेड. प्रिव्हेंटेड चेंज इन लेंथ. समजा हा जर सपोर्ट नसता तर बॉडी किती इलॉंगेट झाली असती, डेल्टा एल एवढ्या अमाऊंटनं इलॉंगेट झाली असती. दॅट इज चेंज इन लेंथ इज डेल्टा एल. आता डेल्टा एल आपण प्रिव्हियस स्लाइडमध्ये बघितला, डेल्टा एल कसा कॅल्क्युलेट केला जातो, एल अल्फा टी, आणि हाच आपण प्रिव्हेंट केलेला आहे बाय प्रोव्हाइडिंग द सपोर्ट हिअर. तर प्रिव्हेंटेड चेंज इन लेंथ एल अल्फा टी. लक्षात येते ही का आली एल अल्फा टी, तर चेंज इन लेंथ आहे डेल्टा एल, तर ती आपण ॲज इट इज घेतले एल अल्फा टी डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. हा आपला स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे. तर ओरिजिनल लेंथ ऑफ द बार इज एल, so this L get cancelled with this L, so remains only alpha T. तर temperature strain ETH is given by alpha T formula. ह्या coefficient of thermal expansion is alpha and change in temperature is T. ह्या दोन टर्मचा आपण सिम्पली प्रोडक्ट घेतला की आपल्याला काय मिळेल बघा, टेम्परेचर स्ट्रेन मिळेल. एकदा तुम्हाला टेम्परेचर स्ट्रेन मिळाला की इट इज इझी टू फाइंड द टेम्परेचर स्ट्रेन. कसा, तर आपल्याला स्ट्रेन आणि स्ट्रेस मध्ये रिलेशन माहित आहे. तर काय असतं बघा, एंगल मॉड्युलस ई इज इक्वल्स टू, काय असतं एंगल मॉड्युलस ई इज इक्वल्स टू, इट इज सिम्पली रेशो ऑफ स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आता हा फॉर्म्युला आपण राईट करायचा आहे फॉर सिग्मा, दॅट इज सिग्मा इज इक्वल्स टू ई मल्टिप्लाय बाय स्ट्रेन. कळते. हा फॉर्म्युला आपण रिलेट केला, हे जे स्ट्रेन इकडं आहे ते इथं ईला आणून मल्टिप्लाय केलेला आहे. सो थर्मल स्ट्रेस इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग मॉड्युलस ऑफ
elasticity multiplied by strain, temperature strain. So by using these two formulas, you can find a temperature strain and temperature stress when the elongation is totally prevented. I hope तुम्हाला ही केस नंबर 1 समजली असेल. ओके. ओके, आता आपण सेकंड केस बघतोय की थर्मोस्टॅटिक्स अँड स्ट्रेन्स कधी वेन चेंज इन लेंथ इज पार्शियली प्रिव्हेंटेड. इथं काय केलं आहे बघा, चेंज इन लेंथ पार्शियली आपण प्रिव्हेंट करायची आहे. मग तुम्ही म्हणा सर मग प्रिव्हियस केस आणि आता केसमध्ये काय डिफरन्स केलेला आहे. तर इन द प्रिव्हियस केस ही जी वॉल आहे ती इथं प्लेस केली होती बघा, ॲट द फ्री एंड ऑफ द बार, बरोबर. आणि आता ह्या सेकंड केसमध्ये वॉल जी आहे ती ॲट अ सम डिस्टन्स फ्रॉम द फ्री एंड, आणि ते सम डिस्टन्स डेल्टा अज्युम केलेला आहे. तर ह्या डेल्टा एवढ्या डिस्टन्सवरती ही वॉल इथं आपण प्लेस केलेले आहे. म्हणजे हे जे प्रिव्हेन्शन जे आपण करतोय ते पार्शियली करतोय, टोटली करत नाही आहे. तर याच्यामध्ये आता एक्सपान्शन आपण मग किती प्रिव्हेंट केलं, तर एवढं डिस्टन्स जे आहे तेवढं आपण त्याचं प्रिव्हेन्शन केलेलं आहे फ्रॉम एक्सपांडिंग. समजा ही वॉलच नसती तर हा जर बार जो आहे तो कितीने इलॉंगेट झाला असता, तर डेल्टा एल एवढ्या डिस्टन्सनं इलॉंगेट झाला असता, बरोबर. आता जी वॉल प्लेस केली आपण ती ॲट डेल्टा डिस्टन्सवरती प्लेस केलेली आहे. म्हणजे हा जो बार आहे तो ह्या वॉलपर्यंत एक्सपांड होईल फ्रीली, बरोबर. आणि याच्यानंतरचं आपण एक्सपान्शन जे आहे ते काय करतोय, रिस्ट्रिक्ट करतोय, थांबवतोय, प्रिव्हेंट करतोय. म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला आता महत्त्वाचं आहे. तर हे डिस्टन्स कसं असणार आहे बघा, टोटल डिस्टन्स इज डेल्टा एल मायनस हे डिस्टन्स आपल्याला करायला लागेल डेल्टा, म्हणजेच काय बघा डेल्टा एल मायनस डेल्टा. ह्या इक्वेशननं आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ द लेंथ इथं बघायला मिळेल. ही जी लेंथ आहे ती प्रिव्हेंटेड लेंथ आहे. तर आपल्याला माहित आहे की स्ट्रेन काय असतो, चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. आता चेंज इन लेंथ कुठली घेणार आहे आपण, प्रिव्हेंटेड घेणार आहे. तर प्रिव्हेंटेड चेंज इन लेंथ ही आहे डेल्टा एन मायनस डेल्टा, डेल्टा एल मायनस डेल्टा. डेल्टा एलचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, एल अल्फा टी मायनस डेल्टा डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ एल. तर हा फॉर्म्युला यूज करून सिम्पली तुम्ही काय करू शकता बघा, स्ट्रेन थर्मल स्ट्रेन फाइंड करू शकता. एकदा का तुम्हाला थर्मल स्ट्रेन मिळाला तर आपल्याकडे सिम्पल रिलेशन आहे स्ट्रेस आणि स्ट्रेनमधलं. विथ द हेल्प ऑफ यंग्स मॉड्युलस तुम्ही तो फॉर्म्युला कन्वर्ट करायचा आहे फॉर सिग्मा दॅट इज फॉर थर्मल स्ट्रेस. आणि अशा पद्धतीने आपल्याला थर्मल स्ट्रेन आणि थर्मल स्ट्रेस कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. ओके, एनी डाऊट इन दिस. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या केसेसबद्दल किंवा इन जनरल ऑल व्हिडिओबद्दल तर तुम्ही पर्सनली मला व्हॉट्सअप करू शकता, टेक्स्ट मेसेज करू शकता, ऑर डायरेक्टली यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, माय मोबाईल नंबर मी तुम्हाला परत एकदा इथं देतोय, 9921510172. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही कधीही मला ह्या मोबाईलवर माझ्या कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला परत रिपीट करतोय काही गोष्टी सॉमसाठीच्या. तर आपल्याला मी सांगितलेलं आहे की सॉमसाठी 2 नोटबुक आपण वापरायचे आहेत. पहिल्या नोटबुकमध्ये आपण थेरी फक्त सगळी नोट डाऊन करणार आहे, पॉईंट. आता हे जे तुम्हाला मी आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले आहेत हे सगळे तुमच्याकडं नोट्सच्या फॉर्ममध्ये अवेलेबल असायला पाहिजे थेरी नोटबुकमध्ये. सेकंड नोटबुकमध्ये आपण ओनली न्यूमरिकल्स सॉल्व करणार आहेत. आता इथून पुढचे व्हिडिओ जे आहेत ते मी न्यूमरिकल्स घेणार आहे आणि तसे मी व्हिडिओ अपलोड करत जाईन. तर तुम्ही ते व्हिडिओ बघायचे आहेत, ते एक्झाम्पल्स सॉल्व केलेली तुम्ही परत तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत. अशा 2 नोटबुक आपल्याला पॅरलली रन करायचे आहेत फॉर दिस सब्जेक्ट सॉमीज. ओके, तर आजच्या व्हिडिओला मी थांबतो इथं. थँक्यू.